नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्षा स्पीकिंग कोर्स आणि वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर मी रवी वानकडे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे साध्या सरळ सोप्या भाषेत इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स. जर आपण अद्याप वर्षा कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. तर आपण शिकत आहोत काळ व त्यांचे उपयोग. काळांच्या म्हणजेच टेन्सच्या तिसऱ्या भागात आपण शिकणार आहोत साधा भविष्यकाळ. आणि एक महत्त्वाचं, काळ शिकण्यासाठी आवश्यक माहितीचे व्हिडिओ मी आधीच चॅनलवर टाकले आहेत. आधी तुम्ही ते पहा, म्हणजे काळ शिकत असताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत आणि काळ सहज तुमच्या लक्षात येतील. तर चला पाहूयात. आता तिसरा काळ, तो म्हणजे साधा भविष्यकाळ. त्यालाच इंग्रजीत सिंपल फ्युचर टेन्स म्हणतात. तर आज आपण साध्या भविष्यकाळाचा उपयोग भाषेत कसा होतो हे बघूयात. भविष्यकाळात एखादी क्रिया होईल किंवा करता, जसे मी, तू, तो, हरी, रमेश इत्यादी. म्हणजेच भविष्यकाळात एखादी क्रिया होईल किंवा करता एखादी क्रिया करेल असा अर्थ व्यक्त करण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरला जातो. साध्या भविष्यकाळाची ओळख कशी आहे तर बघा, वाक्याच्या शेवटी ल, न, नार किंवा उ, जसे तो जाईल, मी जाईन, आम्ही जाणार किंवा आम्ही जाऊ, अशा प्रकारे. तर आता पाहूयात साध्या भविष्यकाळाची रचना. त्यालाच आपण सूत्र म्हणतो किंवा फॉर्म्युलाही म्हणतो. फॉर्म्युला इंग्रजीत म्हणतात. तो अशा प्रकारे आहे: कर्ता अधिक विल अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म. त्यालाच इंग्रजीत म्हणतात सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आपण काळ शिकत असताना आपल्याला क्रियापदाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या म्हणजेच ING रूपाची अडचण नक्कीच येत असेल, तर त्यासाठी अजिबात चिंता करण्याची गरज नाही. कारण क्रियापदाविषयी मी आधीच व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघणे फायदेशीर ठरेल. असो, जास्त वेळ वाया न घालवता बघूयात साध्या भविष्यकाळाची उदाहरणे. तर पहिलं उदाहरण आहे मी येईन, म्हणजेच आय विल कम. सूत्र आहे आपलं कर्ता अधिक विल अधिक क्रियापदाचे पहिले रूप. आता या वाक्यात आय हा कर्ता आहे, विल हे बीचे रूप आहे आणि कम हे क्रियापद आहे. आता तुम्हाला इथे प्रश्न नक्कीच पडला असेल, हे बीचे रूप म्हणजे काय, बरोबर ना? तर बीचे रूप म्हणजे जसे मराठीत वाक्याच्या शेवटी असतात, असते, असतो, असतं, असे, आहे, आहेत, आहोत, आहात, होता, होती, होते, होतं, असेल, असेन, असणार, असतील, असू, होणार, होईल, होतील आणि होसाल, हेच ते बीचे रूप आहेत. यांनाच मराठीत असण्याची रूपे म्हणतात. बी म्हणजे असणे आणि ही वरील सर्व या असण्याची रूपे आहेत. आणि ही बीची रूपे इंग्रजीत काळानुसार वापरावी लागतात. ते पुढील काळ शिकताना तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. तर बीचे रूपे म्हणजे काय तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेलच. तर चला आता पुढील वाक्य पाहूयात. दुसरं वाक्य पहा आता, मी जाईन म्हणजेच आय विल गो. तिसरं उदाहरण आहे मी खाईन, आय विल ईट. चौथं उदाहरण मी बसेन, आय विल सिट. पाचवं उदाहरण मी म्हणेन, आय विल से. सहावं उदाहरण आहे मी त्याला उद्या भेटेन, आय विल मीट हिम टुमारो. आता इथे बघा, आय कोण, आय म्हणजे मी, विल बीचं रूप आहे, मीट म्हणजे भेटणे, MEET, मीट म्हणजे भेटणे, हिम टुमारो, हिम म्हणजे त्याला, टुमारो म्हणजे उद्या, आय विल ही मीट हिम. सातवं उदाहरण बघा आता, तो उद्या 10 वर्षाचा होईल, ही विल बी 10 years old टुमारो. आता 10 वर्षाचा होईल, इथं ओल्ड टुमारो जे इयर्स ओल्ड टुमारो आपण वापरलेला आहे ना, तर ओल्ड म्हणजे एखाद्याला आपण ज्यावेळेस म्हणतो आपण मी इतक्या वर्षाचा होईल, तितक्या वर्षाचा होईल, त्यावेळेस काय वापरतो, ते वर्षाचा होईलसाठी आपण इयर्स ओल्ड असं बोलतो. ठीक आहे. 8वं उदाहरण आहे त्यांचं पुढच्या आठवड्यात लग्न होईल. लग्न होणे म्हणजेच गेट मॅरिड. ठीक आहे. दे विल गेट मॅरिड नेक्स्ट वीक. 9वं उदाहरण आपण 9:15 थांबू, वी विल स्टॉप ॲट 9:15. 9:15 म्हणजेच 9:15. ठीक आहे. 10वं उदाहरण बघा आता, तो निश्चितपणे येथे येईल, ही विल सर्टेनली कम हिअर. आता बघा, सर्टेनली हे क्रियापद नाही आहे, तर क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषणासंदर्भात मी माहिती आधी दिलेलीच आहे.
सर्टेनली म्हणजे निश्चितपणे. काय निश्चितपणे येण्याविषयीची शक्यता दाखवलेली आहे, म्हणजे क्रियापदाविषयी माहिती दिलेली आहे. म्हणून ही विल सर्टेनली कम, निश्चितपणे येईल. ठीक आहे. 11 उदाहरण आहे. तो निश्चितपणे ही शर्यत जिंकेल. इथं सुद्धा आता निश्चितपणे म्हणजेच क्रियाविशेषण आले. निश्चितपणे म्हणजेच काय, सर्टेनली. ही विल सर्टेनली विन दिस रेस. 12 उदाहरण आहे. तो कदाचित तुझी वाट पाहिल. ही विल पॉसिबली वेट फॉर यू. आता पॉसिबली हे सुद्धा इथं क्रियाविशेषणच आहे. तो कदाचित तुझी वाट पाहिल. कदाचित हे काय आहे, इथं क्रियाविशेषण आहे. 13 उदाहरण आहे. तो बहुतेक तुझी वाट पाहिल. इथं सुद्धा क्रियाविशेषणच आलं. ही विल प्रोबेबली वेट फॉर यू. 4 उदाहरण. हा रंग उद्यापर्यंत पूर्णपणे वाळून जाईल. म्हणजेच दिस पेंट विल कम्प्लिटली ड्राय बाय टुमारो. कम्प्लिटली हे सुद्धा इथं क्रियाविशेषण आहे. तर असो, अशा प्रकारे आपण भविष्यकाळाची सामान्य वाक्य बघितलीत. पण काय होतं, कधी कधी शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा साधा भविष्यकाळ वापरला जातो. शक्यता व्यक्त करण्यासाठी विलचा उपयोग केला जाऊ शकतो. तो कसा, त्यासाठी पुढील उदाहरणे पहा. बघा, आता पहिलं उदाहरण. तो आता घरी असेल. आता घरी असेल इथं शक्यता आहे, कारण आहे की आपल्याला निश्चित माहीत नाही, म्हणून काय आपण अंदाज बांधून राहिलोय. एक अंदाज लावत आहोत, एक तर्क लावत आहोत, म्हणजेच काय, शक्यता दर्शवत आहोत. बरोबर. म्हणजेच ही विल बी ॲट होम नाव. दुसरं वाक्य आहे. हा उन्हाळा खूप गरम असेल. आता उन्हाळा गरम असेल की थंड असेल हे काही निश्चित सांगू शकत नाही, पण एक अनुमान आहे की हा उन्हाळा गरम असेल, म्हणून हे वाक्य इंग्रजीत असं म्हटलं जाईल. दिस समर विल बी व्हेरी हॉट. तिसरं उदाहरण आहे. आंबे या वर्षी स्वस्त असतील. आता कसे असतील आपल्याला माहित नाही, स्वस्त की महाग, पण एक अंदाज व्यक्त केला जात आहे इथं. मँगोज विल बी चीप दिस इयर. ठीक आहे. बघा, आता काय होतं, आपण वर्तमान काळात आधी शिकलो आहोत की एखाद्याची वर्तमान काळाची सवय व्यक्त करण्यासाठी आपण साधा वर्तमान काळ वापरतो. पण कधी कधी काय होतं, एखाद्या वेळेस अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी विशेष करून क्रियेपेक्षा कर्त्याच्या वैशिष्ट्यावर जास्त जोर देण्यासाठी साधा भविष्यकाळ सुद्धा वापरला जाऊ शकतो. तो कशा प्रकारे, बघा, उदाहरण आहे. ही विल ओनली लिसन टू हिज फादर. तो फक्त त्याच्या वडिलांचंच ऐकतो. कोणाचं ऐकतो, फक्त त्याच्या वडिलांचंच ऐकतो, म्हणजे वैशिष्ट्य आहे त्याचंही. बरोबर. दुसरं उदाहरण बघा. ही विल नेवर लिसन टू मी. तो माझं कधीच ऐकत नाही. तिसरं उदाहरण आहे. ही विल नेवर आन्सर माय क्वेश्चन. तो माझ्या प्रश्नाचं कधीच उत्तर देत नाही. नेवर म्हणजे कधीच नाही. ओके. 4थं उदाहरण बघा. ॲक्सिडेंट विल हॅपन. अपघात घडतीलच. तर अशा प्रकारे आज आपण साधा भविष्यकाळ बघितला. आशा करतो तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसेच तुमचे मित्र किंवा सहकारी यांना सुद्धा इंग्रजी शिकण्याची इच्छा असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि विशेष, अद्याप आपल्या या यूट्यूब चॅनलला म्हणजेच वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.